बिग बॉस मराठी 5च्या सीझनमध्ये काल भाऊचा धक्क्याच्या ऐवजी जे दोन म्हणजे पाहुण्यांची एंट्री झाली होती घरामध्ये, तर ती पाहुणे तुम्हाला कसं वाटले आणि त्यांचा अंदाज कसा होता हे तुम्हाला विचारण्यासाठी आजचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर राखी सावंतनं तर गाण्याच्या तालावर डान्स करतच प्रवेश केलेला आहे बिग बॉसला. मी तुझी पहिली बायको आहे हे आठवण करून दिलेली आहे. आणि आल्या आल्या निकीला सस्ती राखी सावंत म्हणलेलं आहे आणि माझे कपडे चोरून आलीस असं म्हणते. आणि प्रत्येकाची ती क्लास लावलेली आहे. डी.पी. दादाला म्हणते महाराष्ट्र बाहेर टॉयलेटमध्ये जाऊन झोपायला बायका ओरडायला लागलेत असं म्हणते. अभिजित दादालाही म्हणते तुमचं हातच तुटले का. आणि पॅडी दादालाही काही म्हणते, अंकिताला बोलते, जान्हवीला म्हणते काळी नागिन म्हणते. असं सगळं काही राखी सावंत आल्या आल्या सगळ्यांना कुणाला काही. आणि वर्षाताईची पाया पडलेली आहे आणि वर्षाताईचा सन्मान केलेली आहे, त्याच्यामुळे राखी सावंत विषयी थोडासा आदर वाटलेला आहे. आता आलेले आहेत दुसरे पाहुणे म्हणजे डॉक्टर अभिजित बिचकुले. डॉक्टर अभिजित बिचकुलेंना पॅडी दादाने सवाल केला की तुम्हाला डॉक्टर ही पदवी कुठून मिळाली. तेव्हा बिचकुले म्हणतात की दिल्लीकडून मिळाली. आणि त्यांच्या राजकारणाच्या करिअरविषयी विचारतायत आणि त्यांना बरेच प्रश्न विचारून पॅडी दादानं भेडसावून सोडलेला आहे अभिजित बिचकुलेला. आणि अभिजित बिचकुले सगळ्यांची तारीफ करतायत, प्रत्येक कुणावर रागवतायत आणि म्हणतायत मी इथं काहीही करू शकतो, तोडफोड करू शकतो असं म्हणायला लागलेले आहेत. आणि प्रत्येकाला काही त्यांनी काय काय चुका केल्या ते दाखवून देत आहेत. अंकिताला मानतायत की सूरजला भाऊ मानलीस आणि त्याच्या चेहऱ्यावर रंग लावलीस, हे नाही करायचं. मग अंकिता म्हणते हे भाऊ हे नातं मी बाहेर गेल्यावर जपणार आहे, आता नाही असं म्हणते. तर तुम्हाला कसा वाटला या पाहुण्यांचा घरातला प्रवेश आणि त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया द्या.